माझ्या गोष्टीचे नाव आहे कासव, मोर आणि मोती. एका वनात एक सुंदर मोर राहत होता. पावसाळ्याच्या दिवसात तो आपला सुंदर पिसारा फुलवून नाच करत होता. तेथून एक कासव जात होते. त्याने पाहिले आणि मोराच्या पंखांची खूप स्तुती केली. त्या दिवसापासून मोर आणि कासव खूप छान दोस्त झाले. एके दिवशी एका शिकाऱ्याने मोराला पकडण्यासाठी जाळे लावले. त्या जाळ्यात बिचारा मोर अडकला. मोराला घेऊन जाता जाता शिकाऱ्याला वाटेत कासव भेटले. कासवाने पाहिले, शिकारी तर आपल्या मित्राला जाळ्यात पकडून घेऊन चालला आहे. कासव शिकाऱ्याला म्हणाले, जर तुम्ही माझ्या मित्राला सोडून दिले तर मी तुम्हाला एक भेट देईन. शिकारी लोभी होता, तो लगेच तयार झाला. कासवाने पाण्यात उडी मारली. कासव जेव्हा बाहेर आले तेव्हा त्याच्या हातात एक मोती होता. शिकारी खूप खुश झाला आणि त्याने मोराला जाळ्यातून सोडून दिले. परत जाता जाता शिकाऱ्याच्या मनात आले, आपण कासवाला जर अजून एक मोती द्यायला सांगितला तर 2-2 मोती आपण घरी घेऊन जाऊ. तो परत फिरला, कासवाकडे आला आणि म्हटला, तू मला अजून एक मोती दिला नाहीस तर मी मोराला पकडून नेईन. हे ऐकून कासवाला खूप राग आला. तो शिकाऱ्याला म्हणाला, बरं, पण तू पहिला मोती मला परत आणून दे, म्हणजे त्याच्यासारखाच दुसरा मोती मला शोधता येईल. मूर्ख शिकाऱ्याने कासवाला मोती दिला. तोपर्यंत इकडे मोर दूर पळून गेला होता. कासवाने शिकाऱ्याकडून मोती घेतला आणि नदीमध्ये डुबी मारून ते दिसेनासे झाले. मूर्ख शिकारी हात चोळत बसला. मोर पण गेला आणि एक मोती मिळाला असता पण तो पण गेला.